नमस्कार. अवधूतांनी सांगितलेले आपण आज 17वे गुरु बघणार आहोत. ते म्हणजे टिटवी. टिटवी एक छोटासा पक्षी आहे, पण त्याच्या उदाहरणावरून अवधूतांनी आपल्याला खूप मोठं छान सांगितलेलं आहे. तसं बघायला गेलं तर हा टिटवी जेव्हा उडत असतो, अवधूतांनी हे सगळं दृश्य पाहिलेलं आहे आणि म्हणून ते आपल्याला सांगतायत. टिटवी जेव्हा हा पक्षी जेव्हा उडत असतो त्यावेळेला त्याला एक खाद्य सापडतं. ते तोंडात धरतो तो आणि ते खाऊन टाकायचं ना, तर ते खाऊन नाही टाकत तो, तसंच ठेवतो आणि उडू लागतो. तर ते त्यांनी खाद्य तोंडात ठेवलेलं आहे ते इतर पक्ष्यांना ते दिसतं, कळतं आणि ते सगळे त्याच्या पाठीमागेच लागतात. त्यांना पाहिजे असतं त्याच्याकडनं, म्हणून ते बळजबरीने हिसकावून घेतील आता आपल्याकडनं. असून त्या पक्षाला असं वाटतं की आता हे आपल्याकडनं हिसकून घेतील, म्हणून तो आणखीन पळू लागतो. तो पळू लागल्यानंतर ते त्याच्या पाठीमागं पळतायत, त्याला ओरबाडतायत, त्याला जखमी करतायत त्या तुकड्यासाठी. आणि मग त्याला तर तोंडात तुकडा असल्या कारणाने टिटवीला त्या ओरडताही येईना आणि हाकाही मारता येईना. बेचैन झाला तो, वाईट वाटायला लागलं त्याला खूप. हे आपले सगळे भाऊ वगैरे आहेत आणि ते आपल्यालाच बांधव आहेत आपले सगळे, आणि आपल्याला सगळे असे त्रास देत आहेत. मग त्यांनी ते शेवटी त्याला त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी तो तुकडा तोंडातला टाकून दिला. टाकून दिल्यानंतर जेव्हा होता तेव्हा त्याला दुःख होत होतं, आणि जेव्हा तो तोंडातनं खाली टाकून दिला तेव्हा तो सुखी झाला. आणि मग त्याला ते बघत राहिला तो की तो एकमेकांची कशी ते पक्षी भांडतायत त्याच्यासाठी आणि डोकी फोडतायत. हे अवधूतांनी पण पाहिलं आणि मग अवधूतांना लक्षात आलं की हे जे आहे तर हा त्यांनी संग्रह केला तर दुःख होतं आणि जर त्याग केला तर सुखी होतं. मग असं जर मानवानी हे सगळं त्याच्या देहबुद्धीचंच काम आहे. मग देहबुद्धीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर मीच देह आहे असं माणसाने कधीही म्हणू नये. मी हा मोठा जो अभिमान आहे, मीच देह आहे हा जो अभिमान आहे, त्या अभिमानाने माणसाला दुःखच होणार आहे. पण जर त्यांनी तो अभिमान न बाळगता त्यागाची भूमिका स्वीकारली तर तो निश्चितच दुःखी होईल. म्हणून सर्व सोडून अभिमान सोडून त्याग करावा. त्याग करायचा आहे पण अभिमान सोडून त्याग करायचा आहे असं अवधूतांनी आपल्याला सांगितलं. कुठल्याही गोष्टीचा अभिमान नको, न तो देहाचा असो नाही तर कशाचाही असो. ते सोडून त्याग केला तर ते खरं बुद्धीतलं झालेलं परिवर्तन होईल. आणि म्हणून अवधूतांनी सांगितलं की मग तो पक्षी टिटवी सुखी झाला. तसं मानवाने सुद्धा असं शिक्षण त्यातनं घेतलं पाहिजे की माझं सुखी जीवन जगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि अभिमानाने काय होतं हे सर्वांना सांगण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे अवधूतांनी आपल्याला एक छान सांगितलं, त्यांना आपण नमस्कार करूयात. नमस्कार.